आणि मी एकच म्हणतो आता, फक्त थोडा फरक करायचा. आवाज कुणाचा? महाविकास आघाडीचा. आवाज कुणाचा? शेवटच्या आखिर की लाइन वाले लोग नहीं बोल रहे, मैं बड़ा ध्यान देता हूँ, बुद्ध ध्यान में रखना. अरे आवाज कुणाचा? महाविकास आघाडीचा. धन्यवाद. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी मराठीचा श्वास आणि ध्यास दिला, ज्यांनी तुम्हा आम्हाला संघर्ष करायला शिकवलं आणि महाराष्ट्र धर्माभिमान शिकवला, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आणि आज महाविकास आघाडीच्या बायकाळा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी खरं तर छोटासा मेळावा आहे आपला पदाधिकाऱ्यांचा. Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. का आपण सारखे तिघ जण म्हणतोय, एवढी गॅग बसली तर विसरतो कसं त्याला सगळ्यांना. आणि म्हणून त्या सभेला आता ज्यांनी संबोधित केलं ते ज्येष्ठ काँग्रेसचे नेते सन्माननीय माजी आमदार मधुअण्णा चव्हाण, यापूर्वी ज्यांनी संबोधित केलं ते शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, आमदार संजय आपलं कुठे गेला आहे गेला सचिन आहे का गेला आहे ना, दिसला नाही मला पागे अडचण. सर्व शिवसेनेचे उपनेते दगडूदादा अण्णा, दगडूदादा सकपाळ माजी आमदार, आमच्या माजी महापौर आणि रणरागिणी शिवसेनेच्या उपनेत्या किशोरीताई पेडणेकर, माझे मित्र बबन गनावजे खांडगे, आणि ही सगळी खरं तुम्ही जे तीन म्हणताय ना ते इकडे बघा सगळेजण. रिपब्लिकन आहे, आप आहे, त्या सगळी म्हणजे आपल्याबरोबर समाजवादी आहे, आपल्याबरोबर कम्युनिस्ट आहेत. जरी इथं छोटे असते ना तरी एक लक्षात ठेवायचं, आताची पाच बोटं सारखी आहेत का? करगळीशिवाय मूठ होत नाही, म्हणजे अंगठ्याशिवाय सुद्धा मूठ होत नाही. तेव्हा ती मूठ बसली, ते वज्रमूठ आहे, त्या वज्रमुठीला मनापासून सगळ्यांचं. खरं तर मी भाषण करायचं नाही असं मनात होतं, कारण सगळ्यांनी विषय मांडलेले आहेत. मी कृतज्ञता व्यक्त करायला आलेलो आहे. कृतज्ञता यासाठी की आदरणीय सोनिया गांधीजी असतील, राहुल गांधीजी असतील, आदरणीय शरद पवार साहेब आहेत, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, त्यांचे महाराष्ट्रातील नेतृत्व करणारे बाळासाहेब थोरात आहेत, नाना पटोले आहेत, किंवा आणखीन आमच्या राष्ट्रवादी जयंत पाटील आहेत, आमचे संजय राऊत साहेब आहेत, सुभाष देसाई साहेब, सगळी मंडळी एकत्र आली. कशासाठी? आटापिटा माणूस तुझं नाव. कशासाठी आटापिटा? तो आटापिटा या देशाचं संविधान सुरक्षित राखण्यासाठी, तो आटापिटा या देशाची लोकशाही सुरक्षित राखण्यासाठी या सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. खरं तर पहिलं एक जण जे आले ते मध्येच पलटी मारून गेले. नितीश कुमार आपल्यासमोर होते, त्यांनी पलटी मारली, आणि भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये हेच होतं की ही आघाडी होऊ नये. आणि नितीश कुमार बाहेर गेला, त्याला असं वाटलं उकळ्या फुटल्या होत्या, आता ही आघाडी होतच नाही. आणि मी तेव्हा एका चॅनलवर सांगितलं होतं, लिहून ठेवा, देशभरात काय होईल मला माहिती नाही, पण महाराष्ट्र आदर्श दाखविल आणि ही आघाडी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला होता. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाढानं चाले. तो महाराष्ट्र जिवंत कसा आहे दाखवण्याचं काम आज आपण करतो. त्यासाठी आपण सगळे आले आहोत. वेळ जरी झाला तरी आपण थांबलं पाहिजे, थांबतो, त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण मूळ असं आहे की लढाई कशासाठी आहे? निव्वळ आपण निवडून जावं म्हणून नाही, निवडून तर जाऊच, हॅट्रिक तर करूच, पण महाविकास आघाडीचं केंद्रात सरकार सुद्धा आणू यासाठी जायचंय. ते करण्यासाठी ज्या बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल बोललं जाते, मी माझ्याबद्दल मध्ये एक पत्रक काढलं होतं, आता उद्या परवा पत्रक येईल आणखी दुसरं सुद्धा. मी तुम्हाला सर्वांना एकच सांगेन, कदाचित इतर पक्षातील लोकांना सगळी माहिती नसेल,
आमच्याही लोकांना सगळी माहिती असं मी समजणार नाही. पण प्राथमिक शिक्षणापासून मधुअण्णा की ज्याच्यामध्ये खरी विषमता आहे, कारण ती विषमता जेव्हा मी नव्यानं मोदींचं सरकार आलं तिथं माथा टेकला बरं आमच्या पंतप्रधानांनी, आणि माथा टेकून ते आले, आम्हालाही बरं वाटलं. माझं पहिलं भाषण आहे, त्या पहिल्या भाषणात मी असं म्हटलं, दुःख बरे दिल बितोरे भैया अब सुख आयो रे, रंग जीवन में नया लायो रे. अरे कर्म आमचं रंग जीवन में नया लायो रे. जी पब्लिक सेक्टर्स, त्या भाषणात माझा उल्लेख आहे बरं का, तुम्ही बघू शकता की देशाच्या सार्वजनिक उपक्रमांना सशक्त करा. मुळात त्या काळात इंदिरा गांधींनी ते का केलं, हा सगळ्यात राष्ट्रीयकरणाचा जो मुद्दा होता ना, तो यासाठी होता की बँका असू द्यात, इन्शुरन्स कंपन्या असू द्यात, या ऑइल कंपन्या असू द्या, सगळ्यांना राष्ट्रीयकरणाचा हेतू असा आहे की या राष्ट्रीयकरणामुळे त्या राष्ट्रीयकरणात या सगळ्या कंपन्या तळागाळात पोहोचतील, बँका गावागावात जातील, इन्शुरन्स कंपन्या गावागावात जातील, लोकांना सुरक्षित करतील, आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा हेतू होता रोजगार निर्माण होईल, लोकांना नोकऱ्या मिळतील. आज एकदम तरुण वर्ग बसलाय, हात वर करून सांगा रे बाळांनो, तुम्हाला किती लोकांना नोकऱ्या मिळाल्यात, कायम स्वरूपी नोकऱ्या मिळाल्यात, परमनंट नोकऱ्या मिळाल्यात, सरकारी नोकऱ्या मिळाल्यात, असं एक तरी याच्यात आहे का रे? हात वर करून सांग की मला नोकरी मिळाली म्हणून. मूळ जगण्याचा मार्गच खुंटला बघा. म्हणजे इथं यातला एकाने हात वर केला नाही. तुम्ही प्रामाणिक आहात ना? खरंच नोकरी नाही मिळाली, जरा ह्या चॅनलवाल्याने फिरवारे जरा ह्यांना दाखव, एकाही माणसाला नोकरी मिळाली नाही म्हणून सांगणारी माणसं आहेत, लक्षात ठेव. तोच करा, तिथंच प्रगतीचा रस्ता खुंटला आपला. आणि मग तो करताना मी जेव्हा शिक्षणाबद्दल बोललो तेव्हा मी म्हटलं प्राथमिक शिक्षणामध्ये आज काय होतंय, आमच्याही बऱ्याच गरीब लोकांना असं वाटायला लागले, माझा मुलगा कुठे गेला पाहिजे, इंग्लिश मिडियमला. आमच्या आईला फार खुशी होती बरं. तो संध्याकाळी पोरग घरात येतं आणि आईला पडतं, ए मम्मी आलं बरं का. आईला वाटतं पोरग, मम्मी म्हणाला ना रे माझं पोरग आलं, इंग्रजी त्याला सगळं, हे भाळले आम्ही सगळेजण खुश. मी तेव्हा त्यांना म्हणालो की तुम्ही इंग्रजी माध्यम मराठीमध्ये कुठे असू द्या, पण आमचा मुलगा एसएससी बोर्डला जातो, तुमचा मुलगा ICSE ला जातो, त्याच्या पुढचा CBSE ला जातो, त्याच्या पुढचा इंटरनॅशनल बोर्डला जातो, यांचा अभ्यासक्रम वेगळा. त्या मुलांमध्ये सुद्धा अहंकार जडलेले आहेत. मी विधानसभेत सुद्धा बोलतो, वरती लोकसभेत सुद्धा बोललो. ज्या दिवशी एक जाहिरात येते की आमच्या वर्गातील शाळेतील वर्ग खोल्या या वातानुकूलित आहेत, शाळेच्या खोल्या वातानुकूलित एअर कंडिशन खोल्या आहेत आमच्या शाळेत, अशी जेव्हा जाहिरात येते तेव्हा लक्षात ठेवा तो मुलगा मातीपासून तुटला, पायात बूट आहेत, एअर कंडिशन वर्गात बसलाय, त्याच्या अंगाला माती नाही लागत, तो भारत मातेचा पुत्र कसा होईल हो. तर भारत मातेचा पुत्र तिच्या अंगाला माती लागली पाहिजे. आणि मग तो भारत मातेपासून तसा दूर जातो. आणि मग आम्ही काय करतो, त्याच्यात अहंकार. आणि परत सर्व एवढं सगळं करून तो जेव्हा कॉलेजला जाणार आहे किंवा आणखी इंजिनिअरिंगला जाणार आहे, मेडिकलला जाणार आहे, तेव्हा अभ्यासक्रम वेगळा आहे का हो? शरीरशास्त्र बदलतं का मेडिकलला गेल्यावर? ते तसंच असतं ना. मग तू CBSE मधला आला म्हणून ह्याच्यासाठी वेगळं शरीरशास्त्र, तू IB मधला आला म्हणून ह्याच्यासाठी वेगळं शरीरशास्त्र, तू SSC बोर्डात आला म्हणून वेगळं शरीरशास्त्र, असं नाही होत ना. अॅनाटॉमी रिमेन द सेम. आणि मग जर वरती शिक्षणामध्ये अभ्यासक्रम सारखा आहे तर प्राथमिक विषमता का? आणि म्हणून जेव्हा अण्णा राईट टू एज्युकेशन बिल आलं तेव्हा मी कडाडून विरोध केला. म्हटलं राईट टू एज्युकेशन नकोय, राईट टू क्वालिटी एज्युकेशन पाहिजे, दर्जेदार शिक्षणाच्या गरिबांच्या मुलांना मिळालं पाहिजे. हा सांगणार तुमचा अरविंद सावंत आहे. अगदी आरोग्यापासून म्हातारपणापर्यंत पेन्शन सुद्धा भांडलो, 10 वर्ष भांडतोय. EPS 95. खांडके साहेब किती पेन्शन मिळते? 1000 आणि 1200 रुपये. लोक कोर्टात गेली, कोर्टात गेल्यानंतर सुद्धा कोर्टाला 7000 रुपये करायला सांगितलं, आज तगायत केलं नाही. आपण सगळेजण येतं इथे बऱ्यापैकी गिरण्या होत्या आजूबाजूला, गिरणी कामगार आहोत. गिरण्यांच्या चाळींची अवस्था काय रे? मोडकळी झाल्या चाळी, त्या मोडकळी झालेल्या चाळी त्यांना विकसित करा, पुनर्विकास करा. अरविंद सावंत अट्टहास करत राहिला. काय म्हणाले पीयूष गोयल माहितीये का? अरे अरविंद क्यों पीछे पड़े हो, उसको तो बेचना है ना. मतलब चाल का क्या करोगे, मिल बेचनी होगी आपको, चाल की बात करो. नहीं वो करेगा, जो खरीदेगा वो करेगा. म्हणजे माणसाच्या जीवाशी लोक खेळू शकतात.
त्या गिरणी कामगारांचं मधल्या काळात कोविडमधलं उत्पादन थांबलं, आंदोलन झालं, पगार बंद झाला. मी आंदोलनात गेलो आणि तिथं आंदोलन केलं तर NTCच्या बरोबर आमच्यावर राष्ट्रवादी मजदूर संघाचे सचिवांची सगळे माणसं त्यावेळी तिथे होती आणि त्या आंदोलनानंतर अर्धा पगार देण्याचं कबूल झालं. अर्धा पगार दिला, अर्ध्या पगाराप्रमाणे एरियस पण दिला गेला. पुढं काय घडलं, मग पुन्हा पूर्ण पगार मिळाला पाहिजे म्हणून पुन्हा गेले कोर्टात. कोर्टाने सांगितलं ना पूर्ण पगार द्या, गिरण्या चालू झालेल्या आहेत, नाही दिला पगार पूर्ण. मग पुढं काय केलं, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केल्यानंतर कोर्टाने पुन्हा ताशेर झाडले. मी आदेश दिले ना, आम्ही तुम्ही पगार कसा दिला नाही दिला. पियुष गोयल यांचं नाव उमेदवारी जाहीर झाली आणि दुसऱ्या दिवशी तिकडनं ऑर्डर आली त्यांचा पगार पूर्ण द्या. गिरणी कामगारांनो माहितीये का तुम्हाला, ही असली औलाद आहे, लक्षात ठेवा. म्हणजे त्या गिरण्यांचा विकास करा, त्या जमिनीवर विकास करा, तिथे उद्योग काढा, मग आमच्या लोकांना रोजगार मिळू द्या. मी काही महिन्यासाठी मंत्री होतो, रिचर्डसन कुडास माझ्या अंडर होतं. मी म्हटलं रिचर्डसन कुडासला डेव्हलप करूया आपण. माझ्याकडे राज्य सरकार आलं, आपलं सरकार होतं, तरी त्यांनी म्हणाले हॉस्पिटल वाढवायचं. म्हटलं काय गरज नाही हॉस्पिटल वाढवायची, भरपूर जागा आहे जे हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये, तुम्ही ते उद्योग करा आणि आयटी एक हब तयार करू आपण. आणि त्या आयटी हब बनवून 20-25 हजार मुलांना रोजगार मिळाला असता. मी राजीनामा दिला, राहिलं. पण ही दृष्टी पाहिजे तुमची. आमच्या मुंबई बंदराचा विकास झालाय, आमच्या गिरण्यांबद्दल न्याय मिळतोय, तुमचे हे प्रश्न लक्षात घ्या. आणि म्हणून गिरणी कामगारांचा ज्या पद्धतीनं बीडी चाळ आमची शिवडीची विकास नाही करत, BIT चाळ राजकारणात अडक गेली आहे, तिचा विकास होत नाही बरं का. पण खोके विकून माणसं विकली जातात, पण चाळी विकल्या जात नाहीत, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला एक सांगतो, बाबासाहेबांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे. आपण नुसतं बाबासाहेबांचं नावाचा ढोल बजवून नाही जमणार, त्यांच्या विचारांप्रमाणे चाललं पाहिजे. ते एकदा असं म्हणाले होते, एक वेळ लढला नाहीच तरी चालले, पण विकला जाऊ नको, सोडं लक्षात ठेव. हे का सांगतो, काल परकडे ITC आपल्या बबन कनावचे साहेब आपल्या परळ बदली इंडिया युनायटेड मिलच्या ठिकाणी हे गेले आपले अध्यक्ष लोक विधानसभेचे, आणि त्यांनी असं म्हटलं काय काम आहे सांगा मी करतो. त्यावेळेला बिल्डिंगला रिपेअर करायचंय, खरं तर बिल्डिंग विकसित करायला पाहिजे, विकास करायचंय. म्हणून मग रिपेअर करायला किती खर्च आहे, त्याला वाटतं 5 झालं, म्हणाले 50 लाख. म्हणून तू करतो म्हणून सांगितलं त्याने, विचार करा. परत लावली बिल्डिंगला, 50 लाख आणलो कुठून बाबा, कुठल्या निधीतून विकास करताय तुम्ही, हा भ्रष्ट मार्ग आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं वाक्य महत्व आहे, एक वेळ लढला नाहीच तरी चालेल, पण विकला जाऊ नकोस. तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे, तुमच्याकडे सुद्धा हीच प्रलोभन येणार आहेत, अजून समजू नका. हे आनंद वाटतो ऐकायला, बिनविरोध निवडून येईल, पण ज्या दिवशी उमेदवार येईल ना त्या दिवशी बघा तुम्ही काय करतील ते. पहिली गोष्ट पैसा येईल. आज पहिल्यांदा सगळ्यांनी हात वर करून शपथ घ्या, साहेब किती पैसे येऊ द्या, आम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणार नाही आणि महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करू. शपथ घ्या सगळ्यांनी, हाताला वा 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 वा. त्या जय भवानीवरनं सुद्धा राजकारण झालं. धर्माचार कसं राजकारण करतात बघा. त्या आमच्या गाण्यात जय भवानी जय शिवाजी आलं, म्हटलं जय भवानी बोलायचं नाही. अरे म्हटलं उद्या आईचं पण ना, माझ्या आईचंच नाव भवानी आहे बोललं, काय करू, बोलू नको. आईचं नाव भवानी आहे ना, आई उदेगा अंबाबाई, आम्ही आई म्हणतो ना भवानीला, भवानी माता म्हणतो ना. एका तुला सेक्युलर, तुला प्रत्येकाला आपापल्या धर्माचरण करण्याचं गरज आहे. तुम्ही कर्नाटकच्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान म्हणाले बजरंगबली म्हणा, जय बजरंगबली बोलावर वोटिंग करू. अरे वा, आम्ही जय भवानी जय शिवाजी गाण्यात आहे आमच्या, काढून टाका. वा रे वा, ते गुलाम आहे इलेक्शन कमिशन, भिकार झालं एकदम बेकार. मी घाबरतच नाही त्यांना, अगदी नालायक लोक आहेत एकदम, मी खाऊ. म्हणून ज्या देशातल्या जनतेने लक्षात ठेवा, हा खऱ्या अर्थानं दुसऱ्या स्वातंत्र्याचाच लढा आहे, हा दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सांगतो, आपल्या पेन्शनचा विषय वाढत नाही, आमच्या चाळींचा होत नाही, आमच्या बंदरांचा विकास होत नाही. हे सगळे प्रश्न सातत्यानं लोकसभेत मी मांडत राहिलो, भांडत राहिलो. आता अजून मनात इच्छा खूप आहे, निवडणूक आलेली आहे लोकसभेची. सुदैव आहे आमचं की आपण सगळे एकत्र आलो, पण मराठी माणसं आपल्याला शाप आहे बरं का.
साहेब आमचे कधी कधी हिंदू म्हणून बोलायचे ना, तर हिंदू म्हणे उलटा करा बरं, दुई. आम्हाला दुईचा शाप असतो. तो दुईच्या शापामध्ये संभाजी महाराज पकडले गेले होते. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्यामध्ये शाप आहे, तो कसा ते करतायत बघा. काहीच नाही ना. मग आता आरक्षणाच्या लढाई सुरू केल्या होत्या. मग मराठ्यांसाठी मराठा आरक्षण सुरू. दुसरं म्हणतो धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे. तिसरं म्हणतो ओबीसीला आरक्षण पाहिजे. चौथा म्हणतो गोवारीला आरक्षण मिळालं पाहिजे. पाचवा म्हणतो आदिवासीला आरक्षण मिळालं पाहिजे. हो ना बाबा, मिळालंच पाहिजे. मग काय करायला पाहिजे? मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून लढणारा त्यांचा नेता मराठी आहे ना रे? मराठी आहे की नाही? अरे घाबरत घाबरत काय बोलता? मराठी आहे ना. धनगरांना आरक्षण मिळावं म्हणून लढणारा माणूस मराठी आहे. ओबीसीना आरक्षण मिळावं म्हणून लढणारा माणूस मराठी आहे. आदिवासींना आरक्षण मिळावं म्हणून लढणारा माणूस मराठी आहे. गोवारींना आरक्षण मिळावं म्हणून लढणारा माणूस मराठी आहे. सगळे मराठी माणसं भांडत बसा रे. अनाजी पंत मजा बघतोय. अनाजी पंताला मजा बघायची. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की ही लोकसभेची निवडणूक इतकी साधी सरळ नाही. का भांडतायत ते जागांसाठी आपसात? काय हवंय त्यांना? का पैसे वाटताय तुम्ही? त्यांना विचारा, कोविड मध्ये कुठे होता तुम्ही? कोविडच्या काळात हे सगळे गायब होते. एक लक्षात ठेवा, कोविडच्या काळामध्ये आदरणीय उद्धवजींनी घेतलेली भूमिका, त्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील जनतेचे प्राण वाचले. तेव्हा गुजरातमध्ये अँब्युलन्स मधनं प्रेत पडत होती आणि युपी मध्ये गंगा दुथडी भरून प्रेतानं वाहत होती. प्रेत घेऊन वाहत होती. तेव्हा इथं महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्या महाविकास आघाडीचेच उद्धवजी मुख्यमंत्री होते. आणि तेव्हा सर्वेक्षण केलं. त्या प्रत्येक सर्वेक्षणामध्ये या देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण? तर महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे. ते सगळ्या आघाडीचं कौतुक आहे. ते त्याचं कौतुक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन झालं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, न्यूयॉर्क टाइम्स, नीती आयोग, सर्वोच्च न्यायालय. साधी गोष्ट नाहीये. धारावी पॅटर्न वापरा असं सांगितलं. हे तुम्हाला काय सांगतो? तुमच्या दरवाज्यात येतील मतं मागायला, महिलांना पहिलं सांगतो, आले रे आले का सिलेंडर पुढ्यात ठेवायचा. ए भाऊ, याचा भाव बोल. याचा काय भाव? 400 रुपयाला देत होता ना तू. 400 रुपये असताना तुम्ही त्या आमच्या मनमोहन सिंगांसारखा, खरं सांगू का, एकदम वेगळा माणूस होता. एक सज्जन मुख्यमंत्री, पंतप्रधान होता. कल्पना आहे तुम्हाला की जगामध्ये मंदी होती, तेव्हा त्या मंदीमध्ये त्या विद्वान माणसानं या देशाला मंदीची झळक पण लागू दिली नाही. कळली नाही आम्हाला. बरं, आपण सुद्धा घरात असेच वागतो. आई वडील खूप त्याग करत असतात, मुलाला कळतच नाही, पण त्याला स्पर्शच होत नाही त्या मंदीचा. तेव्हाची गोष्ट सांगतो मला मी. माझं आणि मला सुदैवाने आदरणीय उद्धवजींनी खासदार केल्यामुळे काही काळ मंत्री, माझे फार सलोख्याचे संबंध. मग ते मनमोहन सिंग असू द्यात, राहुल गांधींनी मिठी मारताना तुम्हीच पाहिलं असेल आता इथे. सगळे म्हणजे सोनिया गांधी तर मी उभा राहून बसलो का अशी करणार, छान अच्छा बात किया. हे जे काय आहे ना ते मी तिथे असताना पण करतो. म्हणजे मी युतीत होतो, राफेलवर मी इतकं तराडून बोललो की नाही. शरद पवार साहेबांनी सांगितलं लोकांना जाऊन, हे तो राफेलवर काय म्हणतोय ते बघा, त्याचं भाषण आहे का. हे कशात नाही, ती फक्त एकच बांधिलकी. घार हिंडते आकाशी प्रतिचे लक्ष पिल्लापाशी, असा तुमचा अरविंद सावंत आहे. दिल्लीत असेल पण गल्लीत कायम लक्ष असतं माझं. काय चाललंय का माझ्या मतदारसंघ. फक्त एवढंच असतं की माझेच आमदार आहेत, सुनील शिंदे आहेत, सचिन अय्यर आहेत, तिकडे अजय चौधरी आहेत, आदित्यजी आहेत, ते असल्यामुळे मी तिकडे फारसं लक्ष देत नाही. पण जिथं कोणी नाही तिथं मी आहे. मग माझ्या कुलाब्यात कोण नसतं. तिकडे बायकात काय झालं, गेला एक गद्दार म्हणून आता लक्ष देतो. मनोज आमचा उभा राहत होता तिकडं, मनोज आज खमकेपणा उभा राहिलेला आहे. आणि त्याला कौतुक केलं पाहिजे आपण. मग त्याच्या सोबत असणारी माणसं, राम असेल, बबन असेल, ही सगळी माणसं अशी उभी राहिली तिथं. हे उभं राहणं, तो रमाकांत राठे आमचा नगरसेवक आहे, हे सगळे जण असे अतिशय एकत्रपणे काम करतायत. आज बरं झालं गंगा यमुना का संगम जैसे होत आहे ना असं वाटतं. सगळ्या नद्या आल्या, छोट्या मोठ्या झरे आले. कारण शेवटी नदीचा प्रवाहाचं वैशिष्ट्य आहे. म्हणायला गंगा नदी असते पण तिला अनेक नद्या छोट्या मोठ्या मिळत असतात. त्या बघा 1, 2, 3, 4 छोट्या नद्या मिळाल्या, पण ते गंगेसारख्या होतात. गंगेसारख्या झाल्या. महाविकास आघाडी एका वेगळ्या गंगेसारखी चाललेली.
आणि इथं सुद्धा ही माणसं कशी आहेत, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाये उसके जैसा. आपण एकत्र येऊन काम करतोय सगळेजण. यासाठी अनेक विषय आहेत. तुमच्या महागाईचं सांगितलं, तुमच्या महिलांच्या बद्दलच्या सन्मानाची गोष्ट करतात, महिलांच्या आरक्षणाची गोष्ट करतात. मी महिलांसाठी सांगतोय, तुम्ही बोललं पाहिजे. 1200 रुपये सिलेंडर झाला. कुठल्या थोबडाने आमच्या समोर येतं मतं मागायला? काय तोंड घेऊन येतं आमच्या समोर मतं मागायला? तूर डाळ काय झाली? डाळीचा भाव काय झाला? 200 रुपये किलो. हा शाबास. मग हे सगळं आहे ना, ते येतील तेव्हा लक्षात ठेवा. नाही ते नंतर बघू, आम्ही तुम्हाला करू, स्वस्तात करू. अजिबात ऐकायचं नाही. लाज वाटली पाहिजे आहे ना. 85 कोटी जनतेला आम्ही फुकट धान्य देतो. अरे वा, म्हणजे काय झालं? 85 कोटी जनता 10 वर्ष गरीबच राहिली. तिचं उत्थापन नाही झालं, आर्थिकदृष्ट्या उत्थापन नाही झालं, असा त्याचा खरा अर्थ आहे. कळलं का आपल्याला ते कधी? महिलांवरचे अत्याचार, त्या आमच्या पेलवान, त्या ऑलिम्पिक गोल्ड मेडल घेऊन आलेल्या महिला, त्यांच्यावर ते भाजपचाच खासदार आहे बरं का तो अध्यक्ष कुस्ती संघाचा, त्याने अत्याचार केले. तिला न्याय नाही मिळाला, रस्त्यावर बसल्या होत्या. आणि मणिपूर मध्ये तर घटना अजिबात आयुष्यात विसरू नका. या देशाला कलंक लागणारी घटना. आमच्याच देशामध्ये आमच्याच महिलांची नग्न धिंड काढली जाते आणि देशाचे पंतप्रधान गप्प, एक शब्द बोलत नाही, अजिबात शब्द बोलत नाहीत. म्हणून पार्लमेंटमध्ये गोंधळ झाला. शेवटी आम्हाला अविश्वास प्रस्ताव मांडावा लागला. तेव्हा पंतप्रधान पार्लमेंटमध्ये आले आतमध्ये. 1 तासाचं भाषण केलं, फक्त 4 मिनिटं मणिपूरवर बोलले, पुढं काही नाही. लाज वाटली पाहिजे. आजही मणिपूरला गेलेले नाहीत. अयोध्येला अनुष्ठान करतात 11 दिवस, पण माझ्या देशातील महिलेचा अपमान झाला. तिथलं वातावरण शांत करूया. आता पुन्हा दंगा सुरू आहे. काल निवडणुकीत सुद्धा तिथलं ईव्हीएम मशीन जाळून टाकलं लोकांनी. ही परिस्थिती आहे. म्हणून जात्यामधले दाणे रडती सुपातले असती. कदाचित आपण सुपात असू. आमचा शेतकरी मरतोय बरं. 700 शेतकऱ्यांचे मृत्यू त्या एका आंदोलनात झाले. आपल्याला कळलंच नाही कधी, कारण ते आपल्याला अजूनही आपल्याला त्याचा स्पर्श होत नाहीये. पाण्याचं दुर्भिक्ष्य वरून आला, प्रकृतीचं तर बरं आहे. हे सगळ्या समस्या उभ्या आहेत समोर. आणि सगळ्यात भयानक बेरोजगारी आहे. घराघरामधल्या गरिबांच्या महिला रस्त्यात बिचारा त्या बचत गट कर, त्या बचत गटातनं काहीतरी कर, इकडनं काहीतरी कर, बर कष्ट करत असतात रे. अण्णा भाकरी दिल्यानंतर देव पावणारच पाहिजे रे, शोधतोय मी. माझी अर्धी भाकरी द्यायला मी तयार आहे, पण आमचाही देव सध्या शांत आहे. त्यालाही कळलं पाहिजे. बघ कशी जनता आहे, बघ तुझी जनता कशी. बडे शिवरायाला जेव्हा जिजाऊ सांगत होती ना, बघ कसा अन्याय चाललाय, तीच सांगण्याची वेळ पुन्हा आली. बघ कसा अन्याय चाललाय, बघ कसा गोरगरिबांवर वरवंटा फिरवला जातोय, बघ कशी महागाई वाढली, बघ कसा बेरोजगार वणवण फिरतोय, बघ कसा महिलांवर अत्याचार होतोय, बघ कसा शेतकरी आत्महत्या करतोय. तुला आली की नाही, तुला आली की नाही जरा कळ तरी भगवा. देवा पाव रे. आता तो पावायचा असेल ना तर एक बोट दिले ना, तर त्या बोटाचा उपयोग करायचा आहे. आणि म्हणून अंधकार पसरलाय. त्या अंधकारात तुम्हाला दिसावं, तुम्हाला आणि इतरांना दिसावं, मशाल दिली आहे. ती मशाल घ्या आणि हा उद्याचा विजय विशाल करा. अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो. इतक्या उशिरापर्यंत थांबलात, आता मात्र घराघरापर्यंत जावं लागेल. परवा किशोरीताई आणि सुनील शिंदे या दोघांनी वरळीमध्ये, आपल्याला कल्पना नसेल बरं का, एक घरात त्यांची माणसं पेड वर्कर मुलं, तरुण मुलं आहेत, ती घरात जातात आणि त्यांच्याकडनं नंबर द्या, हे घ्या ते घ्या, तुम्ही मतदान करा, मतदान केलं की नाही कोणा, ह्यांनी पकडलं त्यांना. म्हणून त्यांना कळलं कोणीतरी पाठवलं त्यांना पैसे देऊन. घराघरात वरळी सारख्या ठिकाणी घुसू शकतात. जिथं तुमचं दुर्लक्ष असेल तर. म्हणून किल्लेदार व्हा. आमच्या लहानपणी किल्लेदारांसाठी एक सुंदर कविता होती, त्या 4 ओळी बोलतो आणि जातो. म्हणजे जेव्हा महाराज वेषांतर करून किल्ल्यावर गेले आणि त्यांना कळलं की किल्ल्यावरचा किल्लेदार जागृत पाहिजे ना, तर किल्ल्यावर महाराज वेषांतर करून गेले होते. त्यांनी अडवलं त्याला. महाराजांना बरं वाटलं, आहे जागरूक आहे, तुम्ही किल्लेदार आहात बरं का. अडवल्यानंतर त्यांनी असं म्हटलं, खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंदड्या, उडविन राई राई एवढ्या, कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे, शिवही ओलांडून तीर असे, हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे, हे हाड माझे लेचे पेचे नसे, ह्या नसा नसातून हिंमत बाजी वसे, कुण्या गावचे पाटील आपण बायकळत कसे. असा प्रश्न तुम्ही विचारला. इतके जागरूक राहा. ते काम तुम्ही
प्रेमानं कराल आणि या विजयाचं शिक्कामोर्तबच नव्हे तर साऱ्या भारताला अचंबित वाटलं पाहिजे. काय दक्षिण मुंबई आहे हो. मला सकाळी एका पत्रकाराने प्रश्न सांगितला, तेवढे एक गोपीत सांगतो. सुनील एका पत्रकार प्रश्न विचारला आणि म्हणाला, अरविंदजी तुमच्या कल्पना आहे का 1952 पासूनचा इतिहास आहे म्हणे, दक्षिण मुंबईतून जो खासदार ज्या पक्षाचा निवडून जातो त्याचं खासदार तिथं सरकार येतं. तुम्ही विजयी झालात तर आघाडीचं सरकार येणार आहे. म्हणून त्या विजयात आपण सगळ्यांनी आपला खारीचा वाटा उचला, तो उचलालच असा विश्वास व्यक्त करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.